काय मित्रांनो, आज आहे रविवार आणि आमचा कार्यकर्ता उठला एकदम झोपेतून. किती 24 तास झोपला असेल. नाशिकवरून जाऊन आला होता का पुढे गड किल्ले सोडून आला होता काय म्हणत. कपडे काढले धुवायला. काल म्हणलं कवर करावं भाऊला. काल हे इगो हट करून दिला शेजारच्याचा म्हणून तो जिमला गेला. बरोबर ना? का बरं इगो हट केला? मला गाडीवर म्हणत होता की भाऊ चल लवकर जिमला यायचंय जिमला यायचंय. हा मग काय नाही आल्यानंतर झोपून घेतला त्यांनी. आलेला आता झोपून घेतलं, याने बोट केले आणि मी आंघोळ बिंगोळ केली तो डॉक्टर धुतले. मी म्हटलं चला झोपून घ्यावा पण मैरा बायला झोपून घेतलं होतं. काय म्हटलं मैरा काय म्हटलं जिम जाणार. हा म्हणे म्हणजे इगो ट्रिगर केले बोट घालून आणि त्याला जिमला पाठवलं शिव. तर असो आता जरा खायची भूक लागली मग तर कामा धामाची तर भूक बीक मिटू आपण आणि काहीतरी खाऊ. मला भूक लागली जवळ काय भूक काही नाही काय हा ठीक आहे. असं राहिलं काय माहिती कोण असं राहिलं त्याच्याकडे माहिती. कालचं व्हिडिओ बघा माझ्या येईल तुम्हाला बघायला. चला आता पुढे जाऊ काहीतरी करू कुठतरी जाऊ बाहेर. त्याला आत्मा बसला इथं ताटावरती तो भात घेऊन ये. तो एकटा बसलाय ना. जास्त लाड नाही लग्न झालं काय माहिती शादी माझ्याकडे भाऊ काहीतरी गार प्यायची इच्छा झाली. त्याला म्हणलं माझं घे माझं गार आहे आंब्याचं ज्यूस. ठीक आहे असो काय घेणार आहे काय घ्यायचं म्हणून छास. याच्या भाषेत छास पेणार म्हणजे आपल्या भाषेत ताक पेणार आहे. ठीक आहे काय देतोय मनापासून ते मी घेतो. ठीक आहे आता तिकडे देऊ शकत. ठीक आहे अजून काही घेतोय का बोल लवकर लवकर. काय घेतोय तुला बोल. तर भाऊनी ना दोन दावाला दोन हे बघा ताकाच्या पुढे घेतलेत आणि मला सांगतोय तू जर मागितलं देणार नाही. मी म्हणलं नकली ताक काय मी पेत नाही कारण की नगरकरांना आहे सिद्धजी आप्पाची ताकाची सवय आणि ऍपल शेक आपला समजलं का. ठीक आहे भाऊ नाही मित्र आहे याला विचारतो याला म्हणतोय मी ये एकदा 100% ते ताक पिऊ घालतो मग त्याला कळण क्वालिटी काय क्वालिटी आणि क्वांटिटी. ओय क्या करणार रे हर्षचं बालपण जाऊ द्या. सोमकार पण ठीक आहे सगळ्यांचंच बालपण येते ही गोष्ट वेगळी. जाऊ द्या चिके भाऊ येतो चिके भाऊला बच्चन मारू 2-3 आणि कुठं जायचा प्रयत्न करू कारण की रडू राहिलीत बघू कुठं जाता येईल. गेले आपल्याला नेलो नाही काय काय बोलतो काय व्हिडिओ मध्ये काय बोलत होत तू. काय नाही दादा एक नंबर सुंदर नाशिक. सुंदर नाशिक. पण नाशिकला तुम्ही काय गेले काम होतं काय करतो काय काम होते काय गेम दिला शेट जायचं दोघांनी गेम दिले काम फक्त 2 तास ठीक आहे असं हे बघा ना पाणी कसं भरतोय अरे भाईच्या नीट भर ना खाली तुटतात ना ते खालच्या अवघड आहे. ठीक आहे नेलं नाही आपण काय करायचं यांना काय कारवाई करायची. तुमचं मेन कंटेंट कुठे आहे मिस्टर पाटक. मिस्टर पाटक कुठे आहे. मिस्टर पाटक लॉंगली पाट कुठे आहे त्याची भाऊ तर सोनारच्या घरी बरं का आम्ही 2 तास 1-1.5 तास झोपलो होतो सोनारच्या घरी. 1.5 तास गेम खेळत होता तो हत्ती. कोण तो हत्ती आमचा ए शशांक तुला हत्ती म्हणताय बरं का ह्यो. तो हत्ती सोनारच्या झोपेवर 2 तास गेम खेळत होता. सोनारच्या झोपेवरती माझा रूम दिसला स्वच्छ आहे दाखव नाही दिसलं गेलं त्या तुझ्या आईला माझा नमस्कार नमस्कार सोनार झोपला मायरावरती झोपला आम्ही झोपलो पण तो हत्ती झोपला पाटक तुला हत्ती म्हणतो. असं कधी घरी गेला नसेल त्याला बोलिलं नसेल सोनारनी पण आता तुम्ही गेले म्हणून त्याला बोलिलं असेल ना का नाही. फोन आला आईचा फोन आला आईचं नाही आईचा फोन आले आम्ही तू काय केलं असो तुम्ही काय उद्याची चटणी टाकली फिल्टर करणार उद्याची चटणी त्याने फिल्टर होतं का. हा आता चिकले बोलला मला आता मला त्रास नाही याला चहा प्यायला लगेच हे होतं आणि हा खूप चहा पिऊ घालो तू चहा पिऊ घालतो गोट्या चल आपण चहा प्यायला चल. हा ब्ल्यू ए अरे कोणती टाकली बघ कसली मोठा बिल हा एवढं टाकली होती and we are going to split our bill and only one member will be paying the bill. So take a random guess on the names and I'll just tell you the names. First is Harsh, second one is Omkar, then Mayur, then Chikle and then Aman. Take a random guess of any name and tell me who will be paying the bill. I am not included, right? आता बघू कोणाचं नाव देता येते कोणाच नाव
टेल मी तर नाही. मयूर. रॅन्डम गेस ऑन मयूर. मायरेला खर्च करायला चलो चाय पिणे चलो. एक विषय काय झालाय, हे रॅन्डम नेम दे म्हणलं त्या चॅट जीपीटीला तिने दिलं, मयूरचं नाव दिलं सांग म्हणून. चला आता कर खर्च. ओट्स खात बसले. चल दे खर्च दे. कोणता खर्च? चहाचा खर्च दे. राडके रडू नको. गाडी पुढे घेतली परत आता मागं घेतोय. अरे काय कॅलरीज बंद करतो काय इथे? ट्रेडमिल करतो काय इथे गाडीवर बसून? ऐका तिकडे गाडीची ऐका आता परत चालू करेल. म्हणजे सेल्फचं वाटोळ आणि गाडीचं वाटोळ. ऐका आता परत मागं जाईल. आता परत बंद पाडली समजा चुकून हुकून तर परत पुढे घे. हुकून नाही पडले बरं का, नाही पडले नाही तर आता ऐका पण पडली. आता परत चालू करेल. अरे आता थांबायचं ना. अरे गाडीला आवडायचं चालू परत सेल्फ मारला. आला बघतो. नुसतं सेल्फ मारतोय. उशिरा लागून जातो रे आम्हाला. भूक कर, लागली. चला चालू कर. भूक लागली. पै चालायचं तुला आठवतंय का? हो आम्ही इथून काही दिवस पै गेलो होतो, कारण की त्यावेळेस आमच्याकडे गाड्या नव्हत्या. असो आता दिवस अशात की प्रत्येकाकडे गाडी काय कोणी निघत बी नाही गाडीशिवाय. आता अवघड झालं. हर्ष आज आमचं अन्नदाता आहे. हर्ष अन्नदाता दे रे चहा. जरा जास्त चहा घेतला रोहिणी. सो आता हिने घेतलं क्रीम रोल. एक थोडं क्रीम रोल दे ना आपल्याला. या अपेक्षेने मी थांबलो इथं. थोडे क्रीम रोल दे. तू घे ना चहा. आणू नको. 15 रुपये चहा सांगायची काय? मागे घे पनीर. आमच्या चहा पडतं ना 15-45 रुपये. तुटलेलं घे थोडंसं. तुटलेलं दे मला. तुला काहीच नाही हा तोडता येतं ना आता. मी घेतो जाऊ दे. ते लोक बघू राहिले. लोकांना न्यायचे मला खायला जेवण. तू घे तुझ्या. पूर्ण क्रीम रोल राहिलाय आणि मला म्हणतो 5 रुपये टाक. 6 रुपये टाकायचे. असे द्यायची अवघड विषय. जाऊ दे असो. तो चहा घेतोय आणि याचं तोंड बघा घुबडासारखं. फायनल आहे ना बसायला. मोक्का लाख फुल्लीवरून झेंडू राहिले ती. आरशाला काकलीच्या भाग नाही. पुढे घेऊन जातो आम्हाला. मग मला झेला द्यावं तर माझं ऐकत नाही. असा विषय काय करावा आता. आवड भाऊ पोरायचा. गाडी पार्किंग लावून तिथे बसायला. गाडी कुठे पार्किंग लावायची इथं का? ब्ल्युरी सोसायटी मध्ये आपला फ्लॅट आहे का? मायरा हट करतो. काल जसं जिमला मायरा हट केला लगेच पोरग हट केला का पोरग जिमला. अवघडे वास बघतो कोणता तरी स्पॉट एक शोधायचा. बॉडीला काही ना काही कसं काय? खायला पैसे वस्तू करायला जायचं. काय म्हणजे 2 दिवस ट्रॅव्हल करतोय तुझ्या बॉडीमध्ये एनर्जी नाही. आणि जिम महाराज घालतो काय लागणार ते? ठीक आहे. याचं असं म्हणणं आहे त्याची बॉडी लागला 50 ग्राम, कारण की 2 दिवस ट्रॅव्हल करतोय. पोटात आणलं नाही तसं जिम मारतोय. असं असतं का खरंच? असं कमेंट मध्ये सांगा. आणि जर तसं नसेल तर आरसचे आपण मिळून आणू सगळ्यांची. मिसळ पाव किती दाबले? नाशिकचे मिसळ पाव किती दाबले? 4 पाव आणले. 4 पाव खाल्ले फक्त. ठीक आहे असो. आता कुठेतरी स्पॉट बघून मग तिथे गप्पा मारू आपण. अंधारी अवघडे चल तू किती अंधार आहे इथं मागे. काहीच दिसत नाही मागे ब्ल्यू रूटच्या छोट्या मोठ्या बिल्डिंग. असो भावाला सगळं ते पाहिजे. सगळं पाहिजे. अंधारात काय करायचं बस. बोलायचंच होतं इथं बसायचं नव्हतं तुला. इथं मच्छरच्या ठिकाणी घेऊन आला. तुला लाज वाटली पाहिजे. आणि आता म्हणतो चालता बोलायचं. थोडी माहिती वाईल्ड काय एंट्री करतील मच्छर लोक. यांचं चालून जाईन. नॉनव्हेज आहे का? ते रात्री जेवायच नाही आणलं. मी व्हेज आहे ना बाबा. मला पनीर खायचंय. असं आता चालू इथून बी दुसरीकडे. मग तर काय जागाच भेट. आम्ही ट्राय करून राहिले बसायला. ग बस काय नको म्हणू कोणालाच. इथं बसायला आलोय आम्ही ब्ल्यू रिचच्या सोसायटी. झाडत जाशील. एवढा मोठा माणूस जाईन बी मोठ्या जाबड्यावाला. पण ठीक आहे बसू आता तिथे गप्पा गोष्टी करू. फायनल डेस्टिनेशन वर आलो. हे बघा मागचं निसर्गरम्य वातावरण. बाकी काय प्लॅन करतोय. परत एकदा काय म्हणत होत तू? बाहेर पडलं का काय? तो म्हणतोय की डिमांडला जाणार आहे का मला? हा. म्हणतोय हा. म्हणलं बाहेर पडलं की 60. असं खर्च होत ना. त्यापेक्षा रूमवर बसा. 0 काय बस काही बोलतो. मयूर भाऊनी एक पोस्ट टाकली. तिघांचा फोटो. 3 जण गेले होते. 4 जण गेले असतील ते. तुम्हाला एक दाखवतो मी फोटो. त्या फोटो मध्ये नाही चित्रांकडे एवढे मोठे झाले. शरीर राहिलंय छोट. तुम्हाला दाखवतो. स्क्रोल करतो. फोटोग्राफी स्किल्स असतात रे. हे बघा स्किल्स बघायचे. फोटोग्राफी स्किल्स. कुठं चाललंय ते सौरभचं तंगड? लास्ट वाला माणूस तंगडी कुठे चालले? दिसत नाही थोडं तुमचं. दिसतंय का आता? ते कोणी काढलं माहिती का? कोणी काढलं? तिथून मागे पण एक स्टोरी आहे. हत्ती 2-3 जणांना फोटो काढायला दिले. हत्ती नव्हता आला? कोण हत्ती?
हत्ती नव्हता, हत्ती झोपत होता. आजची झोपत होता का? हत्ती जाऊ दे, हत्ती जगा किस्सा आहे. हा. जाऊ दे. आम्ही 2-3 जणांना फोटो काढायला गेले. शेवटी म्हटलं की पुरीला थोडेसे फोटो काढायचे केले असतात. तर मग एका पुरीला दिले आणि तेवढी तिने म्हणता ना, पण तेवढी म्हणजे तिला असं फोटोग्राफी स्किल्स नव्हते तिला, पण तिला तर आम्ही एक्सप्लेन करत होतो की भाई झूम कर, आता पूर्ण मागं येऊ दे, आणि असं स्ट्रगल करायला लागला फोटो काढायला. आणि त्यातून असं फोटो तू शिवाय दूर राहिला. बच्चन बंद कर, बंद काहीतरी बच्चन आणते. बसलो मच्छर चावून राहिले, चाललो परत. घाला आणखीन हात चटकी आणि हाफ शर्ट जाऊ दे. मच्छरचा स्प्रे मारलाय आमच्या, पण तिकडे मारायचं बरं का घरी. तिकडे आम्ही त्या याच्या मागं पळायचो. त्याच्या मागं पळायचं का रे, दोराच्या मागे. हा. एकदा आम्ही- मच्छरचा स्प्रे वास कसा असा रॉकेल सारखा देतो, रॉकेल जळल्यासारखा वास येतो. असं चाललोय पिजीवर, जाऊ दे नंतर बोलू पिजीवर. जाऊ म्हणलं का, चल म्हणतो दाबिली खायला. आता चला दाबिली खाऊन तिथं त्याचे 15ची दाबिली 10ची सांगता नाही जाणं आता तिथं. होय चला आता दाबिली खाऊयात आपण सगळं. बोल म्हण ना. आलोय शेट दाबेली खायला. आता दाबिली खायची भाऊला. दाबेली आणि शेवपाव खाऊ मस्त. शेवपाव खाऊ आणि सगळी तब्येत वाढू. असो हे बघा, याचं फेवरेट दाबिली वाला. घेऊ त्यांचा पण विषय घेऊ, इंटरव्ह्यू घेऊ त्यांचा बी. चल ना आता, उठ ना, दे ना ऑर्डर. ऑर्डर करा क्या खा रहा था? दाबेली करा. नहीं मैं उसके संग नहीं खाऊंगा. आणि मेरीज में हात डाला. नाही तो मैरेज तोंड असं कसं दिसतंय बदकावानी. ठीक आहे, असं बघा ही दाबेली बनवून राहिले कार्यकर्ता. आणि हे पण फर्स्ट टाइम खातून दाबेली तर. आणि आपलं तर काही इथंच चालू असतं. मला काय म्हणलं होतं, जिम लावली म्हणून मी दाबेली सोडणार आहे, फास्ट फूड सोडणार आहे. पण मी एवढं मी म्हणलं होतं प्रेक्षकांना की पंजाबी काही सोडित नसतो. काहीचं म्हणलं का ते पुढंच येतो. हा पुढं बोल. चिड्डे भाई. चिड्डे नाशिकला गेलं तिथे मी ओढलं ना रे, जे नाही त्या गोष्टी. असं मला बघा इकडे दाबेली चेंज येतो आणि पोरांना सांगतो मी डायट करतो. असं तर हे पोरग आहे. आणि आता काही बघा कसं. हा आता शेवणी काही का. हा का जबडा बघा. पूर राहिलंय 2 दाबेली 2 शेवपाव. मग रात्री जोशी जावायचं का नाही. आणि त्याचं इथं घर आहे. मम्मी आणि ना लाटणी त्याला. मी म्हणले बाहेरून जेवण करून. त्याची मम्मी म्हणली बाहेरून जेवण करू नये, कारण ताण नको देऊ. ताण नको देऊ, माझं स्वयंपाक वाचन म्हणजे. ठीक आहे असून हे बघा सातम्यात गेलाय परत. सातम्यात गेलेला मयूर. बोल ना काहीतरी, तुला खायचं का? नको थँक्यू. का नाही खायचं? कारण आता सध्या मला इच्छा नाही खायची. झाले बच्चन चालू ठेव. ते देणार नव्हतं, आता ट्राय करतो. मस्त चीज दाबेली, थोडी कॉस्टली. हर्ष आहे म्हणून आपल्याला टेन्शन नाही. असो तर खातो आता, मस्त दाखवतो तुम्हाला, रिव्ह्यू सांगतो. सगळ्यांचं घेतो. भाऊचा शेवपाव येणार 30 रुपयाचा आणि ते कापून देते त्यातला. दाबेली खाऊन झाली, पण भाऊ आहे ना शेवपाव घेतो. तर शेवपावचं एक बाईट घेऊन जाऊ आपण, त्या घास. आणि नंतर जिमाटला जाऊ आपण. दे ना बाई, एवढं काय रोड राहील. एकच तर घास पाव. आता बघा किती भारी भारी शेवपाव आहे. मायरे खात नाही रे. एक घास दे फक्त दोघातलं मधला एक एक. दोघात नाही का? घे ओके. रडू नका तू. दोघात एक घास, एकच शेवपाव झाला रे पूर्ण. दाबेली शेवपाव खाऊन आता चाललो डीमार्टला. एक छोटी गोष्ट घ्यायची आपल्याला, ती घेऊ आणि लगेच शेडिंग बॅक टू द पीसी करू सेक्शनला. आणि माझ्या हातात एक गोष्ट घेऊ राहिलाय मी, जसं काय बास्केट आहे. ठीक आहे असो इथं. मी कशाला घेऊ बास्केट, एकच गोष्ट घ्यायची. या गोष्टी घेऊ राहिलो आम्ही. कोणते आहेत हे घ्यायचं मला. हे भारी लागतं जरा खायला. भरपूर ऑप्शन आहे. ते केलॉग्स घेतलं होतं पण मला जातच नाही रे. असो घेऊ. ओट्स कुठे? ओट्स कुठे? साधी. हा तिकडे ओट्स आहे. ओट्स बीट्स घेऊ आणि जाऊ. सामान चाललं आता पिजीवरती. बिस्ली घेतली मयूरनी, मी पण. चला आता जाऊयात पिजीवर. पिशवी घेतली. तुम्हाला सांगू एक मजा सांगतो. यांनी वाटेने बोल. तुम्हाला एक मजा सांगतो. यांनी त्या दुकानदाराला विचारलं 10 रुपयाची दूध पिशवी वाटेने कितीला आहे? ते म्हणतो 10ची दूध पिशवी कितीला आहे. हा. आता तिथं लोक होते, तिथं खूप हसले आम्हाला. तुम्हाला काय सांगू, तिथं खूप असा मी असं विचारलं 10 रुपयाची दूध पिशवी 10 रुपयाला चेक कितीला आहे. ठीक आहे, ते झाली चुकी. असो आता थोडी मुसली बिसली खाऊ आणि मग जाऊया. भूक लागली होती शेट, त्याच्यामुळे थोडस मायराच्या भांड्यात दूध गरम केलं आणि ते मुसली आणली होती. मुसली खाऊ आपण, मुसली चोसली. मुसली खाऊ चापकेसा खाऊ. आणि मला वाटतं आजपर्यंत इथपर्यंतच ठेवूयात आपण. जर तुम्ही इथपर्यंत आला असाल तर तुमचं मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन परत एकदा. आणि आजसाठी तुम्हाला म्हणतो मी बाय बाय. जय श्रीराम. गणपती बाप्पा मोरया.